पाठवायचं आहे. कृपया मैदानाच्या बाहेर जे खेळत आहे पाठवायचं आहे. कृपया मैदानाच्या बाहेर जे खेळत आहे त्यांनी खेळू नका. आपले बॉल पिच मैदानात जातील. हॅलो. सुस्वागतम सुस्वागतम. नाणार संघाचा प्रतिनिधी पाठवा. आणि आता सामन्याला सुरुवात. शिंदे मास्तर आणि आम्ही तोडकी मोडकी या ठिकाणी समालोचक करणार आहोत. त्यामध्ये जर का चुकून काही असेल तरी आम्हाला क्षमा असावी. आणि आजच्या दिवसातील 48 वर्षामध्ये प्रदानपण करत आहे. माझ्या क्रिकेटला 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज वयाच्या 13व्या वर्षी असताना क्रिकेट चालू केलेलं आहे. आणि खरोखरच या क्रिकेट सामन्याला खेळून 35 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि 48 वर्षामध्ये प्रदार्पण केलेलं आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच राहू दे. आणि वर्षानुवर्षा क्रिकेटची स्पर्धा आणि क्रीडा हे नक्कीच चालू ठेवीन. तरी शिंदे मास्टर या क्रिकेट प्रेमी आमचे जवळचे मित्र विनोद परशुराम मानकर यांच्या 48व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या ठिकाणी ही स्पर्धा लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब मांदाड यांच्या वतीने या ठिकाणी आपण ही स्पर्धा भरवलेली आहे. स्पर्धेतला पहिला सामना शिरळ वर्सेस संतोष हमक हे या ठिकाणी साऊंड सिस्टमचे मालक आहेत. तसेच पंच आमच्या विनोद मानकरांचे खास जवळचे मित्र सोन्या. तसेच दुसरे पंच दिलीप चव्हाण सर या ठिकाणी खेळपट्टीचा ताबा घेतलेला आहे. पंच आम्हाला कळवतात की सामना सुरू होतो. पहिल्याच षटकातला पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज ज्याचं नाव आहे बॉलर. बॉलर नाव नाही कळलं भाई. रोहित. रोहित चला रोहित पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येईल. पंचाने या ठिकाणी आम्हाला इशारा केलेला आहे की सामना सुरू झालाय. या ठिकाणी आमचे यूट्यूबवर पहिलीच चौकार. आणि खरोखरच भोगेश्वर संघाचे कर्णधार छोटी कीर्ती महान मूर्ती योगेश बसवत यांचे आगमन झालेले आहे. पण आपला संघ घेऊन या. स्वरूपच्या बॅटीतून एक आकर्षक आपल्याला या ठिकाणी चौकार पाहायला मिळाला. आपण जर पाहिलं तर अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी यूट्यूब लाईव्ह विनोदजी मानकर यांच्या 48व्या. पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र मिडॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव त्या ठिकाणी मिळते. एक धावेमध्ये समाधान मानावं लागणार आहे. आत्तापर्यंत 2 चेंडू हाताळले गेले आणि त्यामध्ये 5 धावा निघाल्या. 3 षटकांचा हा मर्यादित सामना आहे. वास्तविक पाहता सकाळी 8:30ला सामने सुरू व्हायला पाहिजे होते. सतीची वाडी संघ कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. सतीची वाडी वेळ कमी आहे आपल्याकडे. नांदगाव संघ पुन्हा एकदा या ठिकाणी मात्र कव्हर आणि मिडऑफच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. तिथे थोडंसं क्षेत्ररक्षण खराब आहे. दरम्यानच्या काळामध्ये मात्र एकच धाव मिळेल. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती 6 धावा विदाउट लॉस. बिनबाद 6 अशी धावसंख्या होते. 3 षटकांचा हा सामना आहे. जास्तीत जास्त धावा करावे लागतील. सामने लेट मात्र थेट सुरू झाले आहेत. उशिरा का होईना परंतु सामने सुरू झालेत. पुढचा चेंडू यावेळेस चेंडू मात्र उंच आहे. फुल टॉच पद्धतीचा चेंडू आहे. तिथे क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर चेंडू मात्र या ठिकाणी ट्रॅव्हल करतो तो फाईन लेगच्या दिशेने. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो देखील 3री धाव देखील या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. या 3 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण स्थिती होती ती नाणार संघाची स्थिती होती ती 9 धावा बिनबाद 9 अशी धावसंख्या. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. या ठिकाणी जे प्रेक्षक आले असतील त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी विनोदजी मानकर यांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. जे संघ खेळण्यासाठी ते आले असतील त्यांना विनंती आहे की आपण आल्याची नोंद करा आणि आपला प्रवेश निश्चित करायचा आहे. सतीची वाडी संघ कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. सतीची वाडी संघ नांदगाव संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू अगदी खोलात टाकलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडू. खारगाव संघ मिठागर संघ पाबरा संघ राटाड संघ राटाड यंग बॉईज देवा राटाड जे संघ आले असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. जर वेळ लावला तर तुमचा सर्व पहिल्यापासूनच 2 ओव्हरचा सामना खेळला जाईल याची नोंद घ्यावी. या 1 धावेच्या भरीनंतर मानकर सर या ठिकाणी धावा होतात. त्या 10 चांगली सुरुवात म्हणता येईल आपण. तर बॅटिंग करणारा संघ नाणार पॅकर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे तो शिरळ संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे.
पुढचा चेंडू दरम्यानच्या काळात इथे मात्र चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि हो अचूक घेतलाय झेल आणि संपवला या ठिकाणी फलंदाजाचा खेळ. अशा प्रकारे पहिलाच गडी इथे बाद होतोय नाणार पॅकर संघाचा आणि पहिली सफलता शिरळ संघाला मिळते. धावसंख्या आहे 10. एक षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा आणि एक गडी तंबूत परततोय. खरोखरच मानावं लागेल यूट्यूब लाईव्हच्या दरम्यान ही स्पर्धा चालू आहे. मानकर सर, जर आपण विचार केला तर स्पर्धा उशिरा सुरू झाली मात्र चांगली झालेली आहे आणि पहिलं षटक हे चांगलं गेलेलं आहे. त्या षटकात 10 धावा आल्या लेकिन धाव एक गडी देखील बाद झालेला आहे. म्हणजे जर आपण ह्याच सरासरीने या संघाने जर हा सामना सुरू ठेवला. हां येस शूज कंपल्सरी आहेत ना, चालेल म्हणतात. ओके घ्या समजून. आता आपल्याला सांभाळून घ्यायचं असेल एखाद्याला सांभाळून घ्या, पण सूज असणे गरजेचं आहे. लाईव्ह स्पर्धा आहे. आता आम्ही पहिलेच वेळ आहे म्हणून सांभाळून घेतो, यानंतर सूज असणे कंपल्सरी गरजेचं असेल. त्यांनी पहिलेच सांगितलेलं म्हणून सांभाळून घेतलेलं आहे. 10 धावा झालेल्या आहेत. नाना पॅकर्स वर्सेस शिरळ संघ मिळेल. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते 1 बाद 11 या अंकावर संघ पोहोचतोय. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भोगेश्वर क्रिकेट संघ कामण्याचे कर्णधार योगेश बसवत यांनी आपला संघ घेऊन लगेच यायचा आहे. लगेच तुमच्या समोर प्रतिस्पर्धक संघ नांदगाव तयार आहे. नांदगाववर होणारा सामना असेल. कुणाच्या तर वाट बघत जाणार नाही, कारण त्या संघांना लेट यायचेच असते. 2:30 वाजता या, 2 वाजता या आणि 1 ओव्हरची 2 बॉलची मॅच खेळा. ते आमच्या धर्मात नाही आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी 2 धावा आल्या. त्या 2 धावांच्या भरीने आपण पाहतो एकूण धावसंख्या होती 13 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विनोदजी मानकर यांच्या 48व्या वाढदिवसाच्या औचित्य साधून ही स्पर्धा लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यांच्या वतीने या ठिकाणी आयोजित झालेली आहे. या ठिकाणी आमच्या तळा तालुक्यातील एक हिटमॅन, वाह क्या बात आहे, चेंडू मात्र फुलटॉच होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येतोय 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतो संघाची एकूण स्थिती होती ती 19 धावा. आता मात्र धावसंख्येने आकार घेतलेला आहे. मध्ये सुद्धा यांनी पार्टिसिपेट केलं होतं. हा खेळाडू दरम्यानच्या काळात या ठिकाणी हा चेंडू मात्र पंच आमच्याकडे वळले आणि पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, चेंडू येतोय अवांतर, 1 धाव वाढते आणि हा पुन्हा चेंडू टाकावा लागेल. 1 धावेच्या भरीने आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती या ठिकाणी झाली ती मात्र 20 या अंकावर संघ पोहोचतोय. 1 बाद 20 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक 2. पुन्हा एकदा या ठिकाणी मिड विकेट आणि मिडॉनच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थोडासा फंबल झाला क्षेत्ररक्षक. दरम्यानच्या काळात तिथे संधी प्राप्त झाली. दोन्ही फलंदाजाने दुहेरी अंकामध्ये इथे धावसंख्या घेतली. 2 धावांच्या भरीने आपण पाहतोय संघाची स्थिती होते ती मात्र 1 बाद 20 या अंकावर संघ पोहोचतोय. 22 धावा. सतीची वाडी कुठे संघ आला असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. सतीची वाडी गावरण संघ. सुंदर सुरेख फटका, देखना फटका, झेल बाद. आणखी एक या ठिकाणी सफलता मिळते ती मात्र शिरळ संघाला. आणखी एक धक्का बसतोय तो नाणार पॅकर या संघाला. इथे धावसंख्या 22 आहे. 2 बाद 22 अशी स्थिती आहे. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. नाही, एक बॉल आहे का? एक चेंडू शिल्लक असेल. चला, पंचांना विनंती असेल, पंच साहेब सामने उशिरा सुरू आहेत, तुम्ही थोडा स्पीडअप घ्या. तुम्हाला सर्व अधिकार दिलेले आहेत या ठिकाणी आयोजन कमिटीने. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळत आहेत. सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. व्हाईट बॉल म्हणजे व्हाईटच असतो आणि त्याच्यावर 1 धाव मिळते. आणखी एक अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. या 1 अतिरिक्त धावेने संघाची एकूण स्थिती झाली ती मात्र 2 बाद 23 या अंकावर संघ इथं पोहोचतोय. आज खऱ्या अर्थाने मांदळ गावचे सुद्धा या ठिकाणी 2-3 संघ खेळतील. हा चेंडू मात्र अतिशय चांगला आणि चेंडू मात्र जातोय तो त्रिफळा घेऊन आणि फलंदाज 3रा गडी या ठिकाणी बाद होतोय. अगदी बुंद्यामध्ये टाकला होता. आमच्या
समालोचकांच्या भाषेत सांगायचं झाल्यात ना शेंडा ना बुंदा, डायरेक्ट बुंदा या ठिकाणी मारलेला आहे आणि फलंदाज त्रिफळाचीत बाद झालेला आहे. तिसरा धक्का धावसंख्या इथे आहे ती 23 अंकावर तिसरा गडी बाद होतोय. षटक क्रमांक या ठिकाणी दुसरं समाप्त झालेलं आहे. 2 षटकाच्या अखेरीस आपण जर धावसंख्या 23 पाहिली याचा अर्थ प्रति षटकाला 11.5च्या सरासरीने इथे धावा आलेल्या आहेत. नवीन फलंदाज येतोय ज्याचं नाव आहे साहिल येतोय. इनॅट क्रमांक 5व्या क्रमांकावर साहिल इथे आलेला आहे. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या ठिकाणी पुन्हा एकदा एक सूचना आहे, जे संघ या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेले असतील त्यांना विनंती आहे की आपण आल्याची नोंद करा, जेणेकरून आम्हाला या ठिकाणी सामने व्यवस्थित रित्या पूर्ण करता येतील. पुढचा पहिला चेंडू यावेळेस पुन्हा एकदा इथे झेल होईल का नाही आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या पार जातोय. धावा मिळत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. संतोषचा हा चेंडू मात्र अतिशय खराब म्हटलं तर हरकत नाही, ऑपॉली चेंडू होता आणि तिथे क्षेत्ररक्षण देखील खराब झालेलं आहे. वास्तविक पाहता त्या ठिकाणी झेल जायला पाहिजे होता. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अगदी खोलात टाकले चेंडू, मिड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 धाव पूर्ण होते. थोडं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यानच्या काळात 1 धाव पूर्ण झाली, दुसरी धाव देखील, तिसऱ्या धावाचा प्रयत्न. इथे काय होतंय आणि हो 3 धावा पूर्ण, 4थी धाव येईल का? चला नवीन संघ कोणी आला असेल त्यांनी आल्याची नोंद करावी. वेळेचं भान ठेवून नुसतं याच्यावर बसून राहू नका. पाबरा संघ, मिठागर संघ, राठाड संघ, गावरण संघ 4 धावा 4 येस धावून 4 धावा काढल्या. सतीची वाडी संघ. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल गोलंदाज. यावेळेस देखील फुलटॉस इथे झेल होईल का आणि हो पुन्हा एकदा इथे झेल सुटला गेला. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि तो पूर्ण देखील झालाय. आणि ह्या 2 धावांच्या भरीने आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती ती 33 अंकावर संघ पोहोचतोय. 3 बाद 33. खऱ्या अर्थाने जर आपण विचार केला तर आज शिरळ संघाकडून क्षेत्ररक्षण फारच अगदी सुमार आपल्याला गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि त्याचा पुरेपूर फायदा नाणार संघाला मिळतोय. चला तिथे बसू नका. यावेळेस हेलिकॉप्टर कुठे लँड होईल का? समोर जे बसलेले संघ आहेत त्यांनी संघ आल्याची नोंद करावी. पहिलाच सामना 11 वाजता लेट झालेले आहेत. मला 20 संघ खेळवायचे आहेत. जो संघ आलाय त्यांनी याची इथे येऊन नोंद करावी की आम्ही या स्पर्धेमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी मानकर सर 4था गडी बाद झालेला आहे. धावसंख्या 33 आहे. 33 धावांच्या मोबदल्यात 4 गडी बाद झालेले आहेत. नाणार संघाचे नवीन फलंदाज येतोय ज्याचं नाव आहे संतोष आहे. या षटकातले आतापर्यंत यानंतर होणारा सामना असेल सतीची वाडी आणि मांदाड नाहीतर गावरोन या 2 संघांपैकी एक संघ खेळला जाईल मांदाड बरोबर. जर का संघ आला असेल नवीन तर त्यांनी नोंद द्या, नाहीतर संघ पूर्ण. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले. दरम्यानच्या काळात 5व्या चेंडूवर इथे एक मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होते ती 34 अंकावर संघ पोहोचतो. 3 बाद 34 या इनिंगमधील आणि या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येते गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस वा पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांनी घेतलाय अचूक झेल आणि संपवला इथे फलंदाजाचा खेळ. धावसंख्या एकूण आहे ती 34 आणि 35 धावांची या ठिकाणी गरज असणार आहे. 18 चेंडूंमध्ये 35 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. 34 धावा झालेल्या आहेत नाणार पॅकर्स संघाच्या आणि 35 धावांचं आव्हान रोखून ठेवलेलं आहे ते शिरल संघासाठी. चला गावरण संघ कुठे असेल त्यांनी यायचं आहे मांदाड संघावर टॉस घेण्यासाठी. गावराई गावन शंकरप गावराई गावरोन आणि सतीची वाडी संघ कुठे आला असेल त्यांनी नोंद करावी. आणि इथे बसलेल्या पब्लिकांपैकी खामदे संघ कुठे असेल, खारगाव संघ कुठे असेल, पाबरा संघ कुठे असेल त्यांनी यायची कृपा करावी. जेणेकरून 1च्या नंतर जर का लेट केलात ते 2-2 ओव्हरचा पहिला राऊंड खेळवीन.
चला सामन्याला सुरुवात. आता या ठिकाणी 34 धावा केलेल्या आहेत त्या नाणार पॅकर संघाने आणि शिरळ संघासमोर 35 धावांचं आव्हान, म्हणजे 18 चेंडू आणि 35, साधारण प्रति षटकाला 12च्या सरासरीने धावा कराव्या लागतील म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या ठिकाणी अतिशय चांगलं प्रेक्षेपण आपल्याला GTC यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुनीलजी पवार या ठिकाणी ऑपरेटर आहेत, त्यांचे सहकारी विशाल पवार हे कॅमेरामॅन आहेत. अतिशय चांगली स्पर्धा यांच्या माध्यमातून कव्हर केली जाते. आपण जर पाहिलं तर थोड्याच कालावधीमध्ये ह्या चॅनलने अगदी विशाल अशी उंची गाठलेली आहे आणि आपल्या नावलौकिक कमवलं आहे. GTC याचा अर्थ ग्लोबल टेनिस क्रिकेट अशी ही वाहिनी रायगड नव्हे तर ठाणा आणि डोंबिवलीपासून ते अगदी तुमच्या भिवंडी संपूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बऱ्याच वेळा आम्ही आपल्या रायगडमध्ये यांच्या वाहिनीने आपल्याला चांगलं सेवा दिलेली आहे. तसेच पंच या ठिकाणी आपण सोन्या आदिरवाट आणि दिलीपजी चव्हाण हे 2 पंच म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. अतिशय चांगले नावाजलेले पंच आहेत. मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमीच त्यांच्याकडून चांगली कामगिरी केली जाते. चला, जे संघ आले असतील त्यांना विनंती आहे, आपण त्वरित येऊन विनोदजी मानकर यांच्याकडे संपर्क करा, आपली प्रवेश फी जमा करा आणि आपला या स्पर्धेतला सहभाग निश्चित करा. चला, बॅटर पाठवा. शिरळ संघ आपले सलामी बॅटर मैदानात पाठवा. आलोचन करण्यापासून तर इतर सगळं करण्यापासून आपल्याकडे हिंमत आहे. हिंमत आपण हरलो नाही म्हणून ओल आझाद मैदान, शिवाजी पार्क या मैदानामध्ये आत्ताचे खेळाडू आहेत, जुने खेळाडू अजून नाव घेतात. 1940 संघ खेळणारा माणूस आहे आणि या स्पर्धेमध्ये स्वतःची लालची सांगत नाही. रायगड असो, रत्नागिरी असो, माझ्या कोकणावरती माझा प्रेम सदैव राहणार. सलामीवीर फलंदाज शिरल संघाकडून कोण होते पाहूया. शिरल संघाचे कर्णधार यायचं आहे. माईकशी संपर्क साधा. शिरल कर्णधार नावं सांगायची आहेत. एक 34 धावा नाना पॅकर संघाने मारून 12वा खेळाडू शिरल संघात यायचा आहे, आलेला आहे. छोटी कीर्ती, महान मूर्ती आमची नेहमी येत असते, ती इथे आलेली आहे. आता पाहूया, नावं सांगतील. आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझा स्वतःचा जरी वाढदिवस असेल तर माझा नव्हे तर सर्व पब्लिक रसिकांचा वाढदिवस समजीन, कारण माझं तुमच्यावरती प्रेम आहे. म्हणून तुमच्यासाठी आज मी या रायगड जिल्ह्यात नव्हे तर नवीन मुंबईत एक कोकणाचं नाव रोशन ठेवलेलं आहे. पहिलीच टुर्नामेंट या मैदानावरती नवीन मुंबईमध्ये कोकणच्या पट्ट्यातील क्रिकेट स्पर्धा मी चालू केलेल्या आहेत आणि माझे खेळाडू नवीन मुंबईत गाजतात, त्यांचं नाव कीर्तिरूप वाचतोय. आता मी सामन्याकडे बोलतोय. स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला जय आणि नॉन स्ट्राईकला संतोष. बॉलर्स नेम अरुण. संतोष. फलंदाज संतोष आहे. खरोखरच जाने किती झाले? चिन्ह मास्टर किती झाले?
2 धावा झालेल्या आहेत. दोन धावा ना, किती धावा? 2 धावा झालेल्या आहेत. शिरल संघाच्या संतोष फलंदाजी करतोय. काय करतोय आपल्या संघासाठी पाहिजे? सोकर खांबे आणि खारगाव संघ यायच्या वेळेवरती मी जर का संघ टायमावर आलेला त्यांना बाद करणार आहे याची नोंद घ्या. मग तो कुठल्याही समाजाचा असू दे, तो भेदभाव ठेवणार नाही. किती झाले? 4 धावा झाले आहेत. 4 चेंडू आणि 4 धावा. सुंदर असा एकला फटका, सूर फटका पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतात. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव सुद्धा पूर्ण. संघाची धावसंख्या 6 धावांना पोचतोय संघ शिरल. भोगेश्वर क्रिकेट संघ खांबे आणि खारगाव संघ नाणेफेकीसाठी यायचंय. कारण आता आले तसे मी लावत जाणार आहे. वेळ माझ्याकडे कमी आहे. सुंदर असा लावला फटका, सूर देखला फटका, झोल घेतो, झोल बाद. पहिला आदला बसतो शिरल संघाला. संतोष तंबूत परत संतोषची जागा भरण्यासाठी कोण येते ते पाहूया. आणि आता मात्र ज्यांच्या आतुरताने वाट पाहतोय तो संघ म्हणजे गावरोणे, संकल्प गावरोणे. आता जी लढत होणार आहे ती याच्यानंतर म्हणजे सामन्याच्या नंतरच मित्रा, वेळ नाहीये. माननाड विरुद्ध संकल्प गावरोणे या 2 संघाच्या कर्णधाराने एक पहिलीवर संघात टॉस साठी यायचंय. माननाड वर्सेस गावरोणे. संकल्प क्रिकेट संघ गावराई. अशा दरम्यान गावराई संघ 1 वर संघात टॉसला यायचंय. गावराई वर्सेस माननाड. ज्याने आमचा संघ घडवलेला आहे ते मनोज भगत यांचा संघ. चला टॉस साठी या गावराई संघ, नाहीतर 1 षटकाचा पेनल्टी लावली जाईल. गावराई संघ माननाड संघ उपस्थित आहे. 1 षटक संपता टॉसला या मित्रा. बॉलर्स नेम प्रगत. जय 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 देवाचं नाव घेतोय जय आणि जय मारतोय फटका. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल नाणार संघाकडून. आता सागर खांबे संघ वेळ करू नका, खारगाव संघ वेळ करू नका. नाहीतर स्पर्धेमध्ये कमी संघ झाले तरी मला काही फरक पडणार नाही. संघ बाद केले जातील कारण आपल्याकडेच वेळेचा भान नाहीये. संकल्प संघ 3 षटक संपताच्या आधी तुम्ही उपस्थित राहिले पाहिजे. यानंतर तुमचा सामना होणारच आहे. समोरील संघ पेनल्टी मागते माझ्याकडे. निर्धाव चेंडू मानावा लागेल. नाणार संघाकडून निर्धाव चेंडू. तात्यांची फलंदाजी अजून पाण्यास अति घाई होते. मला वाटते जर का पेटला तर एकदाच पेटेल आणि एकदाच संघाला अर्ध्यात किंवा आउट ठेवेल असा फलंदाज आहे जय. सुंदर असा मारला फटका, देखना फटका, 3 फटका, 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण. 8 धावा. खांबे संघातील योगेश. नांदगाव संघ वेळ करू नका, नाहीतर 1 नंतर 2 ओव्हरची मॅच खेळावी लागेल. जे संघ 12 नंतर येतील त्यांना 1-2 ओव्हरची मॅच खेळावी लागेल आज, कारण मला वेळ ठेवायचं कमी करायचा नाही आहे. जाकमाता क्रिकेट संघ सावली, भोगेश्वर क्रिकेट संघ खांबे, खारगाव संघ, राठाड संघ आल्याची नोंद करा. वेळ माझ्याकडे कमी आहे, नाहीतर 12 नंतर पहिलीच मॅच 2 ओव्हरची होईल बस. तळा संघ 10 धावा झालेल्या आहेत, सरासरी 10 धावा. मांडाड विरुद्ध 8 चेंडू आणि 25 धावा जिंकण्यासाठी
आणि बाद संघाला हादरा बसते शिरल संघाला जयच्या स्वरूपात. जयची जागा बनवण्यासाठी कोण होते ते पाहूया. शुभम पिटे साहेबांनी देखील वरती येऊन बसावे, कारण आमच्याकडे वेळ नाही लक्ष ठेवायला. म्हणून साहेब तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आम्ही आभारी आहोत. चला, हे कोण आहे? देवली कोण संघ यांनी देखील माईकशी संपर्क साधावा. माझ्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो, आणि देवली कोण संघाने आपला संघ घेऊन टॉससाठी यायचा आहे. वेळेचं भान ठेवा, जेणेकरून क्रिकेटची स्पर्धा आपली समजा आता मी लॉट सिस्टम वापरली जाणार नाही, जसे येतील तसे लावणार आहे. आणि तुम्ही लॉट सिस्टम सुद्धा खेळायची हिंमत आहे, पण तुम्ही टायमावर येत नाही. आम्ही 9 वाजल्यापासून ती संघांची वाट पाहतोय आणि आता पहिला सामना 11 वाजता चालू होतोय. भोगेश्वर खांबे लवकर आपला संघ घेऊन या. आणि देवली कोण, चला लवकर. भोगेश्वर खांबे विरुद्ध देवली कोण या दोन संघांची लढत होईल. योगेश, चला. भोगेश्वर खांबे विरुद्ध देवली कोण, दोन्ही संघांनी यायचं आहे. देवली कोणच्या प्रतिस्पर्धक संघ येणार नाही आहे, त्यांनी फोन करून सांगितलेलं आहे. देवली कोण आणि भोगेश्वर खांबे त्याचसाठी यायचं आहे. चला, खांबे संघ आणि देवली कोण संघ त्याचसाठी यायचं आहे. भोगेश्वर खांबे 6 बॉल आणि 24 धावांची गरज, 4 छक्क्यांची गरज. 4 षटकार किंवा 6 चौका. चला फास्ट घ्या, मॅच लेट झालेला आहे. चला, भोगेश्वर क्रिकेट संघ खांबे टॉससाठी यायचं. योगेश बसवत आणि देवली कोण संघ, देवली कोण आणि भोगेश्वर खांबे. 11 झालेत आणि 6 चेंडूमध्ये 24 पाहिजेत. 6 चेंडू आणि 24 धावा जिंकण्यासाठी देवली कोण विरुद्ध भोगेश्वर खांबे टॉससाठी यायचं आहे. अविनाश कोच आमचे दोन्ही संघाला घेऊन ये लवकर. खांबे आणि देवली कोण. बॉलर्स नेम अक्षय आणि रोहित फलंदाजी. सुंदर सध्या एक फटका मारलाय, 1 धाव पूर्ण घेतलेली आहे. आणि 5 चेंडू आणि 23 धावांची गरज जिंकण्यासाठी ती शिरल संघाला. चला, देवली संघ, देवली कोण संघ लगेच यायचं. देवली कोण संघ, देवली कोण कर्णधार. देवली कोण संघ 2 धावा झाल्यात. आणि आता उर्वरित 4 चेंडू आणि 21 धावा. देवली कोण संघ, कारगाव संघ, खांबे संघ आल्याची नोंद करावी. सावली संघ आणि गावराई संघाचे कर्णधार टॉससाठी या. तुमचा टाइम झाला, समोरची संघ पॅनल्टी मागत आहे. गावराई संकल्प गावराई टॉससाठी या. संकल्प गावराई. चला, संकल्प गावराईची कर्णधार. ही मॅच संपता टॉससाठी यायचं आहे. वेळ फक्त शेवटचे 5 मिनिटं, यानंतर दुसरा तुमचाच सामना होणार आहे. 3 बॉल आणि 20 धावा. ही संपली का लगेच टॉस द्यायचा आहे. एक धाव संघाची धावा. कोण टॉससाठी या. देवली कोण, वाईट चेंडू. देवली कोण संघ आणि समर्थ मानगाव.
देवळीकोणच्या कर्मचारी माईकशी संपर्क साधा. समर्थ इलेवन मानगाव संघ कुठे त्यांना पाठवा लवकर. समर्थ इलेवन मानगाव. विक्रम माईकशी संपर्क साधा. खारगाव संघाने देखील संपर्क साधा माईकशी. जेल सुटते. देवळीकोणचे विक्रम कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क साधा. देवळीकोणचे विक्रम खारगाव संघ माईकशी संपर्क साधा. देवळीकोण विक्रम माईकशी संपर्क साधा. तुम्ही समर्थ इलेवन मानगाव संघ दिलेला तो संघ अजून आलेला नाही आहे. देवळीकोण विक्रम माईक सुद्धा मनपूर्वक आभार आणि शुभेच्छा देतोय. दोन्ही चेंडू घ्या. शिरोळ संघाने कर्णधार माईकशी संपर्क साधा. नाना